बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावरती काँग्रेस ठाम आहे। पोटनिवडणुकीचे दोन्ही उमेदवार हे आज दुपारपर्यंत जाहीर करणार असल्याचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय। तर बारामतीबाबत राष्ट्रवादीने अजूनही संपर्क साधलेला नाही। बिनविरोध निवडणूक होण्यासाठी चर्चा आवश्यक असते असं देखील सपकाळ म्हणाले। उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि या संदर्भामध्ये राज्य स्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे। राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल। या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाशी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कोणीही आतापर्यंत संपर्क केलेला नाही। भारतीय जनता पक्ष हेही या संदर्भामध्ये आव्हान आपल्याला करताना दिसतं, मात्र त्या संदर्भातही कुठल्याही प्रकारचा संवाद आणि कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही। काँग्रेसने बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असं अनिल देशमुख म्हणाले। काँग्रेसने सुद्धा बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं मला वाटतं। नक्की या बाबतीत त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी या बाबतीत बोलतील आणि त्या पद्धतीचा निर्णय बिनविरोध बारामतीची विधानसभा होण्यासाठी घेतला जाईल असं मला वाटतं। तर बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं समजूतदारपणाची भूमिका घ्यावी अशी मागणी भाजपच्या प्रवीण दरेकरांनी केली आहे। सोबतच सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्यामुळे दरेकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आभारही मानलेत। आणि मला वाटतं अजितदादा एक महाराष्ट्राचे मोठे लोकप्रिय नेते होते। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या ठिकाणी अशा प्रकारची असल्या कारणानं बिनविरोध व्हावी। काँग्रेसने समंजसपणाने त्या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीला सहकार्य करावं अशा प्रकारची मला तरी वाटतं सगळ्यांची अपेक्षा आहे। उद्धवजी ठाकरे साहेब उभाटा अशी भूमिका घेत असतील, भाजप भूमिका घेत असेल, अर्थात शिंदेसाहेब ही घेतील आणि त्याच्यामुळं मला वाटतं की काँग्रेसने पण उगाच त्या ठिकाणी लढायचं म्हणून लढू नये। जय पवार बारामती दौऱ्यावरती आहेत। यावेळी बोलताना बारामती पोटनिवडणुकीसंदर्भामध्ये त्यांनी वक्तव्य केलंय। विरोधकांना बारामतीची निवडणूक लढायची असेल तर त्यांनी लढवावी असं जय पवारांनी सांगितलंय। आमचे विचार हे अजितदादांसारखे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार आहे। पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे। मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध विलिनीकरणाची चर्चा होती, या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय किंवा तुमची वैयक्तिक कुटुंब म्हणून भूमिका? नाही, माझं वैयक्तिक त्याच्यात काय नाही, मी खूप छोटा आहे। त्याच्यात काय असेल, वहिनी असतील, पार्थ असतील, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील पक्षातले ते ठरवतील। बारामतीत भाषणादरम्यान जय पवार हे भाऊक झाले। यावेळी कार्यकर्त्यांसोबत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले। तर चौकशी दरम्यान सविस्तर अहवाल आल्यानंतर बोलणार असल्याचं जय पवारांनी सांगितलंय। 28 तारखेला थोर रडू शकलो, दादांचं रक्त आहे शेवटपर्यंत आपलं। कुटुंबच्या समोर रडणार नाही तर कुठे रडणार? CID माझं लक्ष घेतलं DNA चेक करायला। CID अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी काय संवाद साधला। ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या DYSPला सांगितलं काहीही करू, सचिन पवार येते, सचिन पवार मी सांगत होतो काहीही करून मला ते ब्लॅक बॉक्स मध्ये पाहिजे। दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे, पण कारवाई होऊ द्या, अहवाल येऊ द्या। पण नंतर एका पूर्ण बाहेर आले होते आपण बोलू, त्यांना मी बोललो माझे काय मुद्दे होते ते होतात आणि स्वतःनी सांगितले।
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलाय. ठाकरेंची शिवसेना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर याबाबत चर्चा रंगली असल्याचं सांगितलं जात आहे. तर काँग्रेसनं उमेदवार दिला तरी देखील त्यांना पाठिंबा न देता ठाकरेंची शिवसेना सुनेत्रा पवार यांना साथ देण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान ठाकरे आणि पवार कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंधही या निर्णयामागे महत्त्वाचे मानले जात आहेत. लवकरच उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. फोनवरती बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. निर्णय पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधला. अहिल्यानगरच्या राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खासदार निलेश लंके यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलंय. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे आणि अशामध्येच मी तनपुरेंच्या संपर्कामध्ये असून राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य डाव टाकला पाहिजे असं सूचक विधान निलेश लंकेंनी केलंय. याचवेळी बोलताना त्यांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. अजित पवारांच्या निधनामुळे होत असलेल्या या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दादांचं अकाली आपल्यातून सर्वातून जाणं झालं. त्यामुळं त्या ठिकाणी ताईंना सर्व पक्षांनी मिळून त्या ठिकाणी आपले उमेदवार न देणं हा निर्णय सगळ्यांसाठी योग्य आहे. कारण त्या कुटुंबाने त्या परिवाराने एका मतदारसंघासाठी नाही राज्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केलेलं आहे. राजकारणामध्ये वेट अँड वॉच ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते. सगळ्या गोष्टी समाजासमोर मांडण्यापेक्षा काही राजकीय डावपेचाचा भाग असतो ते यशस्वीरित्या खेळला पाहिजे. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीची रंगत ही आणखी वाढली आहे. अभिनेता अभिजित बिचुकलेनं पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आतापर्यंत एकूण 12 उमेदवारांनी आपले अर्ज हे दाखल केलेत. तर काँग्रेस नेमकं कोणाला मैदानामध्ये उतरवतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. यापूर्वी अनेकदा बिचुकलेंनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवली आहे, मात्र नेहमीच त्यांच्या वाटेला अपयश आलंय. ठिकाणी 2024 मध्ये जी बारामतीची निवडणूक झाली होती विधानसभेची, त्या ठिकाणी मी उमेदवार होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे, संपूर्ण राज्याला भारताला माहिती आहे. आणि या पोटनिवडणुकीसाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या संदर्भाचा संपूर्ण जी काय माझी भूमिका आहे ती सविस्तरपणे मी येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या सर्व पत्रकारांपुढे मांडणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.